आषाढी वारी हरिपाठ मंडल व ग्रामस्थ मंडल केवनी दिवे आयोजित अखंड हरिनाम सप्ताह 16 व श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण मार्गशीर्ष सोहळा केवनी दिवे गावामध्ये मोठ्या आनंदात पार पडला। तर यावेळी केवनी गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताहात भव्य दिव्य पालखी मिरवणूक सोहळा देखील मोठ्या आनंदात पार पडला। या पालखी मिरवणुकीत केवनी दिवे गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। तसेच केवनी दिवे गावातील ग्रामस्थांनी या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये तन मन धनाने केले सहकार्य। आषाढी वारी हरिपाठ मंडल व ग्रामस्थ मंडल केवनी दिवे आयोजित अखंड हरिनाम सप्ताहानिमित्त दीप प्रज्वलनाचा कार्यक्रम देखील मोठ्या आनंदात पार पडला असून यावेळी मोठ्या संख्येने गावातील ग्रामस्थ उपस्थित होते। तर चला पाहूया यावेळी केवनी दिवे गावच्या अखंड हरिनाम सप्ताहात ग्रामस्थांनी पालखी मिरवणूक सोहळ्याचा आनंद साजरा करत यावेळी अखंड हरिनाम सप्ताहा संदर्भात आषाढी वारी हरिपाठ मंडळातील सदस्यांनी माहिती देताना काय सांगितले पाहूया। या गावाला लाभलेली संत परंपरा, मोठ्यांचे आशीर्वाद, वैकुंठवासी काशीनाथ बाबा पूर्णेकर बाबा असतील, गुरुवर्य वैकुंठवासी सावळाराम बाबा महाराज असतील आणि त्याच्यात आमचं एक भाग्य नारायण बाबा गुरु आम्हाला लाभले आणि त्याने अखंड हरिनाम सप्ताहाचा इथे अखंड ज्ञानेश्वरी पारायण या सोहळा आणि अखंड हरिनाम सप्ताह इथे सुरू केला। या आपल्या गावदेवीचं मंदिरामध्ये जो काही सप्ताह होत आहे या सर्वांचं गावाचं देवीवर प्रेम आहे आणि त्या प्रेमाच्या आनंदाने सर्व या कार्यक्रमामध्ये सहभागी होतात आणि उत्तमातली उत्तम वारकऱ्यांना सर्व ग्रामस्थ साथ देतात। येणाऱ्या मंडळीचं स्वागत करतात, सत्कार करतात। एवढंच नव्हे तर हा आनंद 13 वर्ष हा सतत चालू आहे। एक तसे राहून गेलेले आहे आणि पुढे हा राहणार आहे, त्यात काही संशय नाही आहे। ही वारकरी संप्रदायाची ध्वजा पंढरपुराला न्यावी अशी या गावची इच्छा आहे। म्हणून या मंडळाने आपल्या मंडळाला आषाढी कार्तिक वारी असं मंडळ असं नाव दिलं आणि त्याप्रमाणे ते आणि वारी करतायत। हे त्यांच्या चरणी मी नतमस्तक होऊन माझे 2 शब्द संपवले। पुंडलिकावरती हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जय श्रीराम। रामकृष्ण हरी। आज या ठिकाणी मुलामध्ये श्री आषाढी वारी हरिपाठ मंडल याची स्थापना 2013 पासून या अखंड हरिनाम सप्ताहाची आम्ही स्थापना केलेली आहे। पण हे स्थापन करण्याचं मूलभूत कारण म्हणजे आपल्या या ठाणे जिल्ह्यामध्ये श्री सावळाराम बाबा असतील डोंबोलीकर, तदनंतर या भिवंडी तालुक्याचे ज्यांनी वारकरीचा झेंडा जो घेतलेला असे आपले काशीनाथ बाबा यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच त्याचप्रमाणे त्यांचे चिरंजीव मधुकर बाबा, तसेच महंत महानंद बाबा यांच्या मार्गदर्शनाखाली हा अखंड हरिनाम सप्ताह चालू केला। तसेच हा अखंड हरिनाम सप्ताह चालू करण्याचं कारण म्हणजे की 2005 पासून या गावामध्ये आम्ही मंदिरामध्ये गावदेवीच्या मंदिरामध्ये आम्ही हरिपाठ करत असताना आम्ही दरवर्षीप्रमाणे आषाढी वारीला आम्ही जायचो। तेव्हा आम्ही ठरवलं की 2013 मध्ये आपण हरिनाम सप्ताह आपण साजरा केला पाहिजे। गावोगावी हे सप्ताह साजरे होतात पण आपल्या गावामध्ये सप्ताह साजरा होत नाही, म्हणून आम्ही आषाढी वारी करत असताना आम्ही या मंडळाला नावच देऊन टाकलं की आषाढी वारी हरिपाठ मंडळ यांच्या माध्यमातून हा अखंड हरिनाम सप्ताह आम्ही गेल्या 13 वर्ष आम्ही साजरा करत आहोत। आणि साजरा करत असताना या अखंड हरिनाम सप्ताहाचे जे प्रमुख आमचे आधारस्तंभ, आज दुःख वाटतं की खरोखरच आमचे गावचे श्रेष्ठ ज्येष्ठ त्यांना भरपूर अनुभव असलेले आमचे प्रेरणास्थान हरिभक्त परायण नारायण आलोजी पाटील महाराज आज हे देवाघरी निघून गेले, परंतु ते नसले तरी परंतु आम्ही त्यांचा फोटो लावून त्यांची प्रेरणा घेऊन हा कार्यक्रम मरेपर्यंत आम्ही चालू ठेवणार आहोत। आणि खरोखर आधारस्तंभ म्हणजे आमचे नारायण बाबा होते, त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हा अखंड हरिनाम सप्ताह साजरा करतोय। आणि हा साजरा करत असताना या अखंड हरिनाम सप्ताहासाठी या गावातील महिला मंडळ, तरुण वर्ग आणि खास करून या गावातील जे तरुण वर्ग आहे, ज्येष्ठ नागरिक आहेत, त्यांचा सर्वांचा या कार्यक्रमासाठी मोठा सहभाग असतो आणि सहकार्य असतो। आणि खास करून ज्या महिला आहेत दररोज भाकरी आणतात, या आपल्या मांडवामधील सर्व पत्रावली उचलण्याचा अन्नदान या सर्व गोष्टी होत होतात आणि चांगल्या रीतीने आजचा हा 13व्या वर्षातील आज पालखी सोहळा सुद्धा खूप आनंदाने आणि मोठ्या जोशाने या गावातील सर्व लोकांनी पार पाडलेला आहे। आणि उद्या काल्याचं कीर्तन आहे आणि अशा प्रकारे हा
सोहळा आम्ही दरवर्षीप्रमाणे साजरा करत असतो. रामकृष्ण हरी. खूप सुंदर तुम्ही प्रश्न विचारलात की हा अखंड हरिनाम सप्ताह साजरा करत असताना जे शेवटच्या दिवशी आमचं काल्याचं कीर्तन असतो आणि त्या काल्याच्या कीर्तनाच्या दिवशी या धर्ममंडपामध्ये हा महाप्रसादाचा भंडारा असतो आणि महाभंडाराचा प्रसाद असताना मुळात आम्ही सर्व सांगितलेले आहे की काल्याचं कीर्तन ते थोर महान गरीब श्रीमंत असा कोणताही भेदभाव नाही आणि तो कोणत्याही राजकारणाचा कोणताही द्वेष नाही किंवा काही नाही. सर्वजण समभाव रीतीने या मंडपामध्ये सगळे आपली सेवा देत असतात आणि चांगल्या प्रकारे अन्नदान करत असतात. आणि अन्नदान करत असताना काल्याच्या कीर्तनाच्या दिवशी मग तो कुठल्याही पक्षाचा असो असा कोणताही भेदभाव नसतो कोणाच्या मनामध्ये. तो स्वतः आपापल्या पद्धतीने जेवण वाढण्याचं काम पाणी देण्याचं काम सर्वजण चांगल्या प्रकारे करत असतात. कुणाचा काही नाही आणि जबरदस्त प्रकारे हा कार्यक्रम आम्ही साजरा करतो. म्हणून या गावातील जे जेवढे पण आपल्या गावातील जे सरपंच असतील आपले पंचायत समिती असेल किंवा आमच्या ग्रामसेवक असतील तसेच ग्रामस्थ केवणी असेल दिवे ग्रामस्थ असतील या सर्वांचा या अखंड हरिनामसाठी मोठा सपोर्ट असतो. यांचं सर्वांचं मी मंडळाच्या वतीने त्यांचा हार्दिक आभार व्यक्त करत आहोत. रामकृष्ण हरी. माझं नाव हर्षिका सुनील पाटील आणि मी कोपरमध्येच राहते आणि मी आता जस्ट पायलटचा कोर्स करून आली आहे न्यूझीलंडला. अजून जॉब लागली नाही आहे. सो प्लीज मला विचारू नका की कुठल्या एअरलाईनमध्ये. आणि मी फक्त तुम्हाला एवढंच सांगेन की जर तुमची इच्छा असेल तर प्लीज जा कम्प्लीट करा. जे तुमचे स्वप्न असतील ते तुमच्या आईबाबांना सांगा की काय स्वप्न आहेत तुमचे. त्यांना भरोसा द्या की हां जे तुमचे स्वप्न आहेत का मी पूर्ण करू शकते आणि तुमची फॅमिली पण तुम्हाला सपोर्ट करेल हे मला सांगायचं आहे. आणि ऑफकोर्स तुम्ही माझा फेलिसिटेशन केलं आहे बट मी एवढं सांगेन की जे आता मी ते उभी आहे ते फक्त माझ्या मम्मी पप्पांमध्येच आहे. कारण त्याने जर माझ्यामध्ये भरोसा नसता ठेवला तर मग मी ते नसीब आणली. थँक्यू. आपल्या पंचक्रोशीमधून किंवा आपल्या गावामधून जी मुलं शिकलेली आहेत, कुणी डॉक्टर बनलेलं आहे, कुणी वकील बनलेलं आहे, तर कोणी पायलट बनलेलं आहे. तसेच आपल्या शेजारच्या गावामधून कोपरगावच्या हरिभक्त पारायण शकुंतला गोरखनाथ पाटील यांच्या नात अर्थातच आपल्या गोरखनाथ यांच्या नात कुमारी हर्षिका सुनील पाटील राहणार कोपर या कर्मशील आपल्या पायलट झालेल्या आहेत न्यूझीलंडमधून. त्यांचं आपल्या केवली ग्रामस्थांच्या वतीने आम्ही तर हार्दिक स्वागत करत आहोत. लताताई